सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मेन म्हणजे सुदामा हा नाव म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे मित्र. आम्ही स्वाध्याय बरोबर बाल स्वाध्याय करायचो. त्या स्वाध्याय झाल्यानंतर मुलांना खाऊ मिळायचं. मग तिथे एक पाटी असायची सुदामा पुरीकडे. मग तो सुदामा पुरीकडे म्हणजे स्वयंपाकघराकडे असं तो होता. मग आम्हाला तर मी पण असं काही व्यवसाय करू शकतो, काय अवघड नाही. 4 दिवस दुकानात खा, बिझनेसचं नेचर बघ, आपल्याला काय वाटतं, मनापासून आवाज काय पॉझिटिव्ह आवाज येतो, पुढचं मार्ग ओपन होतो. ऍक्च्युली नोकरी सुरुवातीला केल्याने ऍक्च्युली कसं राहायचं, मालक कसा असतो, हा पहिले हे होतं. नमस्कार, मी अजित चव्हाण. जागर कट्टाच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज जागर कट्टावरती मी अशा एका माणसाला आपल्याला भेटवणार आहे की सामान्य परिस्थितीतून एक तरुण आपला ब्रँड महाराष्ट्रामध्ये खाद्य क्षेत्रात जे अतिशय आव्हानात्मक क्षेत्र आहे कसं उभारू शकतो याची प्रेरणा देणारी पुढची 30 मिनिटं असतील. अतिशय लक्षपूर्वक ही मुलाखत आहे का. आपल्याबरोबर आज राजवंदन सर आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. सर, खूप मनापासून स्वागत आपलं. सुदामा, खर तर सुदामा म्हटलं की पोहे, सुदामाचे पोहे हे भारतात हिंदू धर्मात जगात कुठेही जन्माला आलेल्या मुलाला उपजत माहिती असते. पण तुमच्या सुदामा मधलं नुसतेच पोहे नाही, अगदी पिझ्झा, बर्गर, महत्वाचं म्हणजे सगळं चाट आणि पाणीपुरी. लोक रांगा लावून पुण्यामध्ये जेव्हा सुदामा या ब्रँडला पसंती देतात, निश्चितपणे तुम्हाला आनंद होत असेल. पण सुदामा होईपर्यंतचा प्रवास कसा होता, कशी सुरुवात झाली? ऍक्च्युली पहिलं कॅन्टीन चालवायचं. बर. गव्हर्नमेंट ऑफिसची टेंडर घ्यायचं, कॅन्टीन चालवायचं. पण ते ऑफिशियल असल्यामुळे 5 नंतर काहीच काम नसायचं. मग 5 नंतर काहीतरी पार्ट टाइम करायला पाहिजे म्हणून ह्या हिशोबाने आपण पार्ट टाइम 5 नंतर काहीतरी पाहिजे. तर त्या शोधत होतो. 4 तास गमतीशीर जायला पाहिजे. पण मग संध्याकाळचं काय चालतं गमतीशीर, मग बेळ पाणीपुरी सुचला. मग हा बेळ पाणीपुरी एक छोटासा स्टॉल बदामी चौकात एअरपोर्ट रोडला सुरू केलेला. तो 6x6चा स्टॉल होता. हा, तिथून हा प्रवास सुरू झालेला आहे. मग ऍक्च्युली तो आउटसाइड होता, एअरपोर्ट साईडचा होता. लोक खास त्याकरता रिक्षा करून किंवा कारनी फॅमिली असं तिथपर्यंत यायची. बरेच जण म्हणायचे खूप आउटसाइडला लागतं, मग आम्हाला सिटीमध्ये पाहिजे किंवा ह्या भागात पाहिजे. मग कसं करायचं, मग त्याला क्वालिटी चांगली असल्यामुळे ही प्रतिक्रिया होती. येस. मग त्यानंतर मग एका मित्र परिवारामध्ये स्पोर्ट तयार करून देणे. मग फ्रँचायझी हा टेक्निकल नाव नव्हता, फक्त एकमेकांना बिझनेस मध्ये आणणं आणि जोड लावून देणे हा प्रकार सुरू झाला. मग नंतर त्याला टेक्निकल नाव, हा फ्रँचायझी मॉडेल झाला. मग फ्रँचायझी सुरू झाली. आता 95 आउटलेट झाले पुण्यामध्ये. एक गोष्ट आहे बघा, भारत एकेकाळी वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध होता. एक धागा जोडत जाऊन पैठणी सारखी महावस्त्र तयार करणाऱ्या पद्मशाली समाजामधनं सर येतात. आणि मला असं वाटतं की 5-6 पिढ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही स्थायिक आहात पुण्यात. त्यामुळं पक्का पुणेकर आणि मराठी माणूस कुठेतरी चिकाटी असते डीएनए मध्ये. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट एका अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याला फार महत्व असतं. आज 95 दुकान आहेत सुदामा या चाटच्या ब्रँडची. ती क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहे, कारण लोकांना माहिती इथं खाल्लं तर आपल्याला त्रास काहीच होणार नाही. एक विश्वास आहे. एक साधं पाणीपुरीचं दुकान, ते सुदामा नावाचा ब्रँड. हा प्रवास कसा होता? फक्त एकच होतं की चांगलं काम करायचं, आणि चांगलं काम करत गेलं तर प्रामाणिकपणे सगळं काही मिळत जातं, निसर्ग देत जात, एवढंच. तुमच्याशी बोलताना एक शांत नंदादीप तेवतोय याचा भास होतो, कारण मला असं वाटतं की आध्यात्मिक अधिष्ठान असल्याशिवाय हे शक्य होत नाही. खूप व्यवसायाची गडबड, धावपळ, सगळं हे असताना सुद्धा काय असे राजू वन्नम यांच्याकडे की
एक सामान्य व्यावसायिक ते एवढं मोठं नाव असलेल्या ब्रँडचा मालक हा प्रवास तुम्ही करू शकता? काय असं वेगळं आहे? अजून तर ते मला फिलिंग वाटत नाही मी कुठे पोहोचले काय नाही. बरं. मी त्याच ठिकाणी राजू आहे आणि जो पूर्वी राजू आहे आताही तसंच राजू आहे. हे फरक अजून मला भासवत नाही. खरं तर मला तुम्हाला बोलतं करायचंय. ज्यांना स्वतःबद्दल फार बोलायचं नसतं त्यांचं असे उत्तर असतं आणि ते मोठेपणाचं लक्षण असतं. परंतु आपण जे काम करतो ते काम इतक्या उत्कृष्ट क्वालिटीचं करायचं की त्याची चर्चा झाली पाहिजे, नाव झाली पाहिजे. तसं आता सुदामाचं झालंय. इतर ब्रँडपेक्षा सुदामाचं चाट, सुदामाचं खाणं, सुदामात मिळणारं जेवण कसं वेगळं आहे? काय काय विकता तुम्ही आणि ते काय क्वालिटीचं असतं? सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला सेंट्रल किचन आहे. एक स्टँडर्डाइज पद्धतीने सगळं रेसिपी सेट केलेली आहे आणि जो काही बॅच तयार होतो आणि तोच बॅच सगळं डिस्पॅच होतो. त्यामुळे तो टेस्ट आणि क्वालिटी हे सगळं डेव्हलप करून मेंटेन केलेलं आहे. जेव्हा ग्राहक आपल्याकडे येतात खूप वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये तुमच्या दुकानात काय काय खायला मिळतं, काय काय असतं जरा सांगा आम्हाला. म्हणजे नातवंडापासून आजोबापर्यंत एन्जॉय करू जाऊ शकता असे प्रोडक्ट आहे आणि तिन्ही ऋतूमध्ये प्रोडक्ट चालणारे आपण तसे प्रोडक्ट ठेवलेले आहे. वा, काय काय असतं या प्रोडक्ट्स मध्ये? मेन म्हणजे भेळ पाणीपुरी, शेवपुरी, हम्म. दहीपुरी, पिझ्झा, बर्गर, पावभाजी, कोल्ड कॉफी हे सगळं तुम्ही देता. हे कसं सुचत गेलं वाढलं पाहिजे, वाढवलं पाहिजे? म्हणजे ऋतूप्रमाणे एक प्रश्न पडला होता. आता उन्हाळा आलाय, थंड काहीतरी पाहिजे, मग कोल्ड कॉफी द्यायला पाहिजे. मग लहान मुलं आले, कॉलेजची मुलं आले, त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे, मग त्यांना पिझ्झा बर्गर द्यायला पाहिजे. फॅमिली आल्यानंतर त्यांची चॉईस त्यांना पूर्ण व्हायला पाहिजे. त्या सगळ्या शोधांमधनं हे वेगवेगळे खाद्यपदार्थ तुम्ही बनवत गेला. पण आम्ही सुदामाची दहीपुरी किंवा पाणीपुरी खाल्ली तर ती इतर ठिकाणापेक्षा वेगळी असते. हे काय म्हणजे नक्की असं काय टाकता तुम्ही त्याच्यामध्ये की लोक वारंवार येतात? काय नाही, मेन म्हणजे तुमचा रवा चांगला असला ना प्रोडक्ट चांगला तयार होतो. आम्ही मेन म्हणजे रवा चांगल्या क्वालिटीचं परचेस करतो. त्याची बनवण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप किती असतो की सगळं मशीन मधूनच तुम्ही तयार करता? एक 20-25% मानवाचा हस्तक्षेप असतो, बाकी सगळं मशीन पद्धतीने बनवलं जातं. तुमची सुरुवात पुण्यामधनं झाली. थोडं तुमच्याबद्दल सांगा. कळू देत सुदामाचा नेमका मालक कोण आहे, कोणी कष्ट करून इतका म्हणजे खरं तर उद्योग करण्यासाठी धडपडणाऱ्या आपल्या मराठी मुलांकरता तुमच्यासारखं एक व्यक्तिमत्व निश्चितपणे आदर्श. आणि मला या मुलाखतीतनं खरं तर तेच तुम्ही उलगडून सांगायचे. काय पारिवारिक बॅकग्राऊंड होतं? म्हणजे फार आम्ही पहिले म्हणजे पेठेमध्ये राहायचो, पालखी चौकात. फार म्हणजे वडील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामाला होते, आई बीडी बनवायची आणि मुळात शिक्षण कमी. मग काहीतरी जॉब करायचं म्हणजे जॉब पण नाही मिळणार कारण शिक्षण कमी, म्हणून काहीतरी व्यवसायच करायचा हा डोक्यात ठरलेला होता. म्हणजे काकांबरोबर मी कॅन्टीनला जायचो. काकांचा कॅन्टीन व्यवसाय होता, त्यांच्यावर हॉटेल इंडस्ट्री पाहिलं किंवा कॅन्टीन म्हणजे गव्हर्नमेंटचे टेंडर घ्यायचे, पण किती केलं तरी ते कंपाऊंडच्या आत आहे. आपण कंपाऊंडच्या बाहेर काहीतरी करायला पाहिजे, भले छोटं करूया. पण ह्या उद्देशाने मी छोटा स्टॉल सुरू केला पार्ट टाइमच्या हिशोबाने. आज देवाच्या कृपेने फुल टाइम झाले. म्हणजे कॅन्टीन व्यवसायातनं संध्याकाळी आपल्याला वेळ मिळतोय, काय करावं तर हे केलं पाहिजे आणि त्याचं आज एवढ्या मोठ्या उद्योगामध्ये रूपांतर झाले. तुम्ही माझे मित्र आहात म्हणून मला कौतुक आहे अशातला भाग नाही, पण तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वांनी आपल्याला आलेल्या अडचणी अशा सार्वजनिक मंचांवरती मांडल्या पाहिजे, कारण नव्यानं व्यवसायामध्ये येणाऱ्या मुलांना या सगळ्याचा मोठा फायदा होतो. काय आव्हानं होती हा व्यवसाय मोठा करताना? हो, खूप म्हणजे खूप काही गोष्टी फेस करायला लागल्या. म्हणजे पहिली गोष्ट स्थानिक अडचणी.
गर्दी झाली तरी इतर अडचणी, म्हणजे ट्रॅफिक पासून तर खूप काही गोष्टी, पण तेवढंच पुणेकरांनी डोक्यावर पण घेतलेलं आहे. म्हणजे पण करत जावा, अडचणी सुटत जातील, हो, थांबू नये, कुठल्याही अडचणीला खचू नये. पण निर्विवाद पुणेकरांनी तुम्हाला चाटचा बादशाह म्हणजे सुदामा गेलं तर तृप्त होऊन परत यायचं, या या भावना आहेत. आणि चाटचा बादशाह असं पुणेकरांनी तुम्हाला बिरुदावली दिली, किती समाधान वाटतं. खूप समाधान वाटतं सर. आता काय आहे, मी ज्यावेळेस 2007 मध्ये चालू केलं त्यावेळेस जस्ट जानेवारीमध्ये चालू केलं आणि त्या पिरियड मध्ये नवीन जोडपं लग्न झालेले, ती मेहंदी वगैरे मी बघायचो आणि ते आपुलकीने आपल्या पुण्यामध्ये छान पाणीपुरी भेटते, ते जोडपं यायचं, खायचं. काही दिवसानंतर तो प्रकार वेगळा दिसायचा, लहान हातात बाळ दिसायचा, ते बाळाला घेऊन यायचं आणि काउंटर उभा करायचे असं. मग तोच बाळ आज 10वीत आहे. आणि ते एक जनरेशन वाईज मला कळून येतं की म्हणजे तुम्ही लग्न झाल्यापासून तर ते बाळापासून तर आज 10वीचे विद्यार्थी मुलांना घेऊन येतात. म्हणजे ग्राहकांशी खूप छान संबंध या निमित्तानं तुमच्या तयार झाले. पण मला व्यवसायाबद्दल सांगा की तुमचं नुसतंच एक दुकान, तुमचा स्वतःपुरताचा व्यवसाय, ही गोष्ट वेगळी असते. पण 90-95 शाखा, त्यांचं संचालन, त्याच्यासाठीचं सर्टिफिकेशन, हे सगळं निश्चित आव्हानात्मक असेल. कसं मॅनेज केलंय, म्हणजे हे नवीन उद्योजकांसाठी मी विचारतोय. सुरुवात कशी होत गेली, एकाचे 2, 3, आता 95, हा प्रवास कसा होता? काय होतं, म्हणजे मी ऑलरेडी पहिले जॉब पण केलेला आहे, काही दिवस कॅन्टीन पाहिलेले, माझं शून्य सगळ्यांनी पाहिलेले. आणि नोकरी किती वर्ष केली? 5 वर्ष नोकरी केली. हा प्रश्न मी याकरता विचारला की आमच्या तरुणाईला मी नोकरी करणार नाही, मला धंदाच करायचा आहे, असं ज्यावेळेला मुलं म्हणतात त्यावेळेला शिकण्यासाठी नोकरी केली पाहिजे, हा माझा स्वतःचा अनुभव. 5 वर्ष नोकरी केली, पुढे मग त्यामधलं मला राजूने सगळं, राजू कसा होता आणि कसं झाला, मग राजूकडे गेल्यानंतर काहीतरी मार्ग निघेल. मग माझ्याकडे आल्यानंतर मी पण असं काही व्यवसाय करू का, करू शकतो, काय अवघड नाहीये. 4 दिवस दुकानावर थांब, बिझनेसचं नेचर बघ, काय वाटतंय, मनापासून आवाज काय येतोय, पॉझिटिव्ह आवाज तर पुढचं मार्ग ओपन होतील. असंच करता करता हा परिवार जोडत गेला. आता 95 शाखा आहेत. या सगळ्या शाखांमध्ये चांगल्या प्रतीचा माल गेला पाहिजे, याकरता काय करता? त्याकरता आपलं काही वेगळं युनिट आहे का? त्याकरताच R&D डिपार्टमेंट असतात. एक प्रोडक्टसाठी आम्ही 3-3, 4-4 वर्ष त्याच्यावर काम करतो. त्यानंतर आम्ही तो लॉन्च करतो. आता किती असे डिपार्टमेंट सुदामाच्या परिवारामध्ये आहे प्रोडक्शन मध्ये? प्रोडक्शन डिपार्टमेंटच वेगळं आहे. बर. आणि असे किती विभाग आहेत? एकच ठिकाणी सेंट्रलाइज मोठे किचन. बर. आणि या सेंट्रलाइज किचन मधनं तुमच्या 95 शाखांना तुम्ही सगळ्या खाद्यपदार्थांचा पुरवठा करता. पॅक फूड्स. मला एक सांगा, 10-15 हजार रुपयांची नोकरी करणारी जी मुलं आहेत, त्या मुलांनी वेगळ्या व्यवसायाच्या वाटा अशा जर निवडायचं ठरवलं, काय तुम्ही सल्ला द्याल, काय त्यांना मार्गदर्शन कराल? नोकरीमधनं ऍक्च्युली नोकरी सुरुवातीला केल्याने ऍक्च्युली कसं राहायचं, मालक कसा असतो, हा पहिले हे होतं. आणि नोकरीमध्ये टाइम टू टाइम जाणं येणं, वेळेची किंमत कळती आणि एक जबाबदारी कळती. ऍक्च्युली व्यवसायच करायला पाहिजे, भले छोटा असो पण स्वतःचा व्यवसाय करायला पाहिजे. वडम साहेब, आज जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता, सुदामाचा हा प्रवास किती वर्षांचा आहे आणि आता कसं वाटतं? 17 वर्ष पूर्ण आले सुद्धा. मागवळून कधी पाहिलंच नाही, कारण टार्गेट भरपूर आहे. क्या बात. सुदामाचं एक दुकान ते 95 दुकान आणि एक सुदामा वेल नोन ब्रँड. एक मी बघितलं की तुमचं दुकान, तुमचं शोरूम, तिथे असणाऱ्या वस्तू, तिथे असणारी अंतर्गत सजावट आणि मिळणारं प्रोडक्ट, हे
उच्च दर्जाचं असतं हे बघता क्षणी कळतं. त्या क्वालिटी कंट्रोलच्या पाठीमागचा नेमका उद्देश काय? कारण बघता क्षणी एखाद्याला असं वाटतं अरे हे चकाचक दुकान आहे, इथे खूप वस्तू म्हणजे इथे फार महाग मिळेल की काय खायला, पण तुलनेनं दरही तुमचे फार परवडतील. म्हणजे 30-35 रुपयामध्ये पाणीपुरी तुम्ही देता, कसं शक्य आहे? कारण की जे सायकलवर येणारा मुलं असो म्हणजे फॅमिली असो किंवा स्टुडंट असेल, ते सहज येऊन आपल्या इथं खायला पाहिजे. हे माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. जास्त रेट वाढवायचं नाही, म्हणजे स्टुडंट मधले पण आल्यानंतर ते पार्टी करता आला पाहिजे शाळेतून सुटल्यानंतर. तोच मी फोकस ठेवलेला आहे. मी असं ऐकलंय की एकही पॅकबंद पदार्थांमध्ये असतो तसं प्रिझर्वेटिव्हचा रासायनिक अंश तुमच्या कुठल्याच प्रोडक्ट मध्ये नसतो. हे खरं आहे का? म्हणजे सगळं ताजंच असतं, हे खरं आहे का? हो, तो आउटलेट मध्ये असतो, पण जेव्हा प्रोडक्ट पॅकिंग मध्ये येतं ना, तो पीपी फॉर्म मध्ये करायला लागतं. टेक्निकल गव्हर्नमेंटच्या नॉर्म नुसार पीपी फॉर्म मध्ये करायला लागतं. अधिक ताजं आणि उत्कृष्ट क्वालिटीचं सुदामाचा चाट, त्याची चवच वेगळी. म्हणजे साधी पुरी असली ती अधिक कुरकुरीत आहे. तुम्ही गोड पाणीपुरी खातो, मी तुमच्या इथे खाल्ली आहे, त्या गोड पाणीपुरीची अगदी चवच वेगळी असते. म्हणजे मला तशी चव इतर ठिकाणी कुठे मिळालीच नाही. तुमचं दही फारच वेगळं असतं, किंवा तुम्ही वर्ण भुरभुरता ते फरसाण, ती शेव. इतर ठिकाणी बऱ्याचदा आम्ही खातो की चाट खाण्याची मजा, ते सादळलेलं असलं किंवा त्याच्या चवीमध्ये मीठ जास्त असलं तर खाण्याची मजा निघून जाते. ते मी अनेकदा सुदामामध्ये खाल्लंय, तुम्ही समोर असताना अनेकदा खाल्लंय. त्यात बदल होत नाही, याचं काय गमक आहे? तेच, प्रत्येक भेळीचं पॅकिंग आमचं वेगळं असतं. प्रत्येक प्रोडक्टचं एक पॅकिंग स्टँडर्डाइज करून ठेवलेलं आहे. म्हणजे छोटे छोटे बॅच केलेले, असं नाही बल्कमध्ये, सगळं पॅकिंग मध्ये स्टँडर्डाइज असल्यामुळे ते मेंटेन राहतं. त्याच्याकरता तुम्ही विशेष लक्ष देता. बरं, मला एक सांगा, आपल्या पुरचुंडीवर पोयांनी भगवान श्रीकृष्णाची भूक तृप्त करणाऱ्या सुदामाचं नाव या तुमच्या ब्रँडला आहे, आणि त्या नावामध्येच एक तृप्तीचं समाधान आहे. सुदामा नाव ठेवावं हे कसं सुचलं, किंवा ते नाव कोणी दिलंय? काय इतिहास आहे त्याचा? मेन म्हणजे सुदामा हा नाव म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे मित्र. तो सगळा आवडता विषय. आणि आम्ही बालपणी पांडुरंग शास्त्री आठवले, आम्ही स्वाध्याय पर्वाला बाल स्वाध्यायला जायचो. त्या स्वाध्याय झाल्यानंतर मुलांना खाऊ मिळायचा. मग तिथे एक पाटी असायची सुदामापुरीकडे. मग तो सुदामापुरीकडे म्हणजे स्वयंपाकघराकडे असं तो होता. मग आम्हाला तिथं पोहे म्हणा, पुरी भाजी म्हणा, असं खाऊ मिळायचा. मग घरी जरी स्वयंपाक झाल्यानंतर आई जरी म्हटली चला जेवायला, स्वयंपाक तयार आहे, तर आम्ही सिस्टर वगैरे म्हणा चला सुदामापुरीकडे. तो सुदामापुरी बाल संस्कार मधूनच आलेला आहे. म्हणजे स्वाध्याय परिवाराचे साधक असल्यामुळं सुदामा हे नाव तुम्ही दिले. निश्चित ज्या पोचुंडीवर पोयांनी सुदामाच्या विश्वाच्या निर्मात्याची, नियंत्याची भूक भागली, ते नाव अगदी सार्थ ठरतंय. हजारो पुणेकर आणि आता महाराष्ट्रात बाहेरही तुमच्या सुदामाचं चाट आणि इतर पदार्थ जे खाण्यापिण्याचे, त्यानं लोकांचं मन तृप्त होतं. मला एक सांगा, व्यवसाय म्हणून आपण इथपर्यंत पोहोचू याकरता एक व्यावसायिक, छोटा व्यावसायिक, ते आता अनेक शाखा असणाऱ्या एका ब्रँडचा मालक, काय काळजी घेतली पाहिजे? आणि या प्रवासामध्ये म्हणजे मग शासकीय कागदपत्र असतील, तुम्ही खाद्यपदार्थांच्या व्यवसायामध्ये आहात त्यामुळे मग इतर सगळ्या परमिशन्स असतील, बाकी सगळ्या इतर गोष्टी असतील, हे आम्ही करू शकू का अशी शंका तरुणांच्या मनामध्ये असते. ती भीती कशी घालवाल? ऍक्च्युली आजही सगळ्या गोष्टी लायसनिंग वगैरे सगळं सोपी गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहे, आणि तुम्ही नियमित सगळं काम केलं तर काही गोष्टी भीती नसते. फक्त नियम ओलांडू नये याची काळजी घ्यायची. म्हणजे सगळं ऑनलाईन आहे, तुम्ही करू शकता. हो. एका प्रश्नाचं मला आणखी तुमच्याकडून उत्तर जाणून घेण्याची उत्कंठा आहे, ती म्हणजे ज्या वेळेला आपण या व्यवसायामध्ये यायचं ठरवलं
इतरही लोक असतील म्हणजे चाट हा तर विशेषतः महिला भगिनींचा अतिशय आवडता विषय. पण मग तुम्हाला असं वाटलं नाही का की अरे हा वेगळा मार्ग आपण चोखाळतोय, यशस्वी होऊ का, आपलं चालेल का? काय भावना होत्या तेव्हा मनामध्ये? तसं मी ऍक्च्युली आम्ही सहावी पुष्टीवर पुण्यात आहे, पण तसं साऊथचे. पण इडली सांबार सोडून पाणीपुरीकडे कसं काय वळालं हा प्रश्न बरेच जणांनी केला. वा. पण मी पार्ट टाइमच्या हिशोबाने मी हे पाहिलेलं आहे. म्हणजे असं काही नसतं तुम्ही जनरेशन वाईज आलेले म्हणून तेच करायला पाहिजे. मी टायमिंग बघितलं होतं, पार्ट टाइम व्यवसाय पाहिजे आपल्याला. फक्त कुठलाही इनिंगचा वेळ पाणीपुरी, त्यामुळे तो मी निवडले. भेळ पाणीपुरी हा दिसायला छोटा व्यवसाय दिसत असला तरी यातली आर्थिक उलाढाल आणि थेट लोकांच्या आरोग्याशी जोडलेला हा प्रश्न आहे, हा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये काय खबरदारी घेतली पाहिजे तेही सांग. म्हणजे हा प्रश्न याकरता आहे की कदाचित या मुलाखतीनंतर महाराष्ट्रातनं अनेक जण आम्हाला सुदामाची फ्रँचायझी हवी आहे म्हणून तुमच्याशी संपर्क करतील. त्या मंडळींना काय सांगाल की व्यवसाय करायचा आहे, पण मी अजून एक गोष्ट ऐकली तुमच्याबद्दल की तुम्ही आलेल्या प्रत्येकाला, पैसे भरायची इच्छा असलेल्या प्रत्येकाला तुम्ही तुमच्या ब्रँडचं नाव देत नाही. काय कारण आहे याच्या पाठीमागे? ज्यांना गरज आहे त्यांनाच व्यवसाय द्यायला पाहिजे, बरं. माझा उद्देश आहे. कारण पैसे लावून इन्व्हेस्टमेंट ऑटोपायलटवर बिझनेस करायला जातात, भावना नसतात. त्यामुळे ज्यांना फार गरज आहे त्यांना व्यवसाय मिळायला पाहिजे, मी ती संधी देत असतो. क्या बात आहे. म्हणजे खरोखर या उत्तरानं मला खरंच तुमचं कौतुक करावं असं वाटतं की गरजवंतांना हा व्यवसाय आपण दिला पाहिजे, या तुमच्या भावना आहेत. आज तुमच्या उत्कृष्ट क्वालिटीमुळं सुदामाचं पुण्यामध्ये नाव आहे आणि लोकांना चाट जर खायचा असले तर पहिला प्रेफरन्स सुदामाला असतो. हे 17 वर्षातलं तुमचं यश आहे, त्याकरता तुमचं अभिनंदन. पण राजू वंदन स्वतःला कुठं बघताय, तुम्हाला कुठं जायचंय, काय तुमचं अंतिम स्वप्न आहे व्यवसायात? हा पुण्यापुरता नाही, आता इंटरनॅशनल ब्रँड डेव्हलप पाहिजे. या बात हा एक धोरण आहे. आणि पहिलं तर आता म्हणजे तो इंटरनॅशनल ब्रँडचा तो प्रवास आहेच, पण आता पुण्यापासून तर आपल्या आजूबाजू जे शहरात आहे तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. असं करता करता आपण केव्हा पण नॅशनलाइज किंवा बाहेरच्या देशात ब्रँड हे करू, तो वाट पाहतोय. राजू वंदनजी, कॅन्टीन मध्ये काम करणारा एक मुलगा, ते सुदामा नावाच्या यशस्वी ब्रँडचा मालक, ही तुमची ठसठशीत ओळख महाराष्ट्रामधल्या कोट्यवधी तरुणांना प्रेरणा देणारी आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की मला उद्योजक व्हायचंय, मला व्यावसायिक व्हायचंय, पण स्वप्न फार मोठमोठी असतात. छोट्या स्वप्नातनं, छोट्या सुरुवातीतून मोठं स्वप्न साकार करता येतं, याचं सुदामा उत्कृष्ट उदाहरण आहे. काय सांगाल अशा लोकांना की सुरुवात केली पाहिजे, मग छोटं असलं तरी चालेल, तुम्ही काय सांगाल? खरंच सुरुवात केली पाहिजे. पहिलं मुळात म्हणजे आपल्या मधला जो मी केलं तर लोक काय म्हणतील किंवा तो हे मला जमेल का, मी करू शकतो का, हे जर सोडलं तर नक्कीच आपण यशाच्या वाटेवर चालीवर चालणार. क्या बात. राजू वंदनजी, सुदामाच्या एकूण सगळ्या वाटचालीमध्ये आतापर्यंत कोणाकोणाचे आभार मानायचे? पहिलं म्हणजे माझी टीम, माझे सहकारी, जे सुरुवातीपासून आजपर्यंत मला साथ देतात आणि याच्या पुढेही देतील हा विश्वास आहे मला. आणि तुमचे ग्राहक? ग्राहक तर आहेत ना, त्यांच्यामुळे तर चालले. निश्चित. खरं तर तुम्हाला बोलतं करणं हे यासाठी मला आवश्यक वाटलं की तुमच्यासारख्या संघर्ष करून व्यवसायामध्ये पुढे आलेल्या माणसांचं काम लोकांच्या पुढे आलं पाहिजे. सुदामा हा ब्रँड पुण्यात, महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे, पण त्या ब्रँडच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं करणार आहे. राजू वंदनजी, तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा सुदामा आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या पोयांनी
जगभरामधल्या लोकांची क्षुधात शांती करो आणि तुमचं चाट असंच लोकप्रिय राहो या मनापासून आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. राजू वंडम यांच्याशी बोलताना एक गोष्ट निश्चितपणे जाणवली की उद्योग किंवा व्यवसाय करताना त्याचं स्वरूप छोटं भासत असलं तरी तुमची ध्येयासक्ती असली तर त्याचं अंतिमता ध्येय हे इतकं मोठं होऊ शकतं. एक छोटीशी गोष्ट आहे आपल्या आयुष्यातली जी आपल्याला आनंद देऊन जाते ती म्हणजे चाट, आणि ती खाताना खिशालाही चाट फारशी लागत नाही. ती उत्कृष्ट क्वालिटीची नसली तर आपला घसा खराब होतो, आपण आजारी पडतो. विशेषतः महिला भगिनींसाठी हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. पण सुदामाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना अतिशय उत्तम दर्जाचं चाट देणाऱ्या राजू वंडम यांच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कहाणी आपल्याला व्यवसायात पुढे जायला नक्कीच मदत करेल. जागर कट्टावर आज इतकंच. आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या घर, ऑफिस, हॉटेल, रस्ते, कंपनी आणि उद्यानांसाठी लागणारे फ्लेवर ब्लॉक मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर. आपल्या नाशिक जिल्ह्यातील कोटमगाव येथे योग्य दराचे फ्लेवर ब्लॉक तसेच कंपाऊंड ब्लॉक, सिमेंट बेंच तसेच PSC पोल्स योग्य दरात. आमचा पत्ता कोटमगाव एकलहरा रोड नाशिक. तसेच आमचा ऑफिस पत्ता अंबिका अपार्टमेंट, दुसरा मजला, साधू बासवणे रोड, मायको सर्कल, नाशिक. आपण आमच्या ह्या प्रॉडक्टला विकत घेऊन याचा आनंद घ्यावा आणि 100% रेंजर इन्फ्रास्ट्रक्चरची गॅरंटी असणार आहे. नंबर आणि पत्ता खालील दिलेल्या याच्यात तुम्ही बघू शकता आणि नक्की कॉल करा. धन्यवाद. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान.